MBBS करण्यासाठी किती खर्च येतो आणि हे पैसे जर उभे करायचे असतील तर लोन म्हणजे कर्ज काढण्याचे कोणते 5 पर्याय उपलब्ध आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्वस्त आता काहीच राहिलेलं नाहीये. मग MBBS त्याला अपवाद असूच शकत नाही. वैद्यकीय शिक्षण म्हणजे MBBS हे महाग शिक्षण आहे. इतका जास्त खर्च करून खरंच MBBS करावं का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. तुम्हाला हा व्हिडिओ बंद करून दुसरीकडे 10 ते 20 लाख रुपये मिळणार असतील तरच हा व्हिडिओ पूर्ण न बघता सोडून जा. कारण मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही लोन घेतलं तर तुमचे कमीत कमी 10 ते 20 लाख रुपये वाचतील. म्हणजेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कमीत कमी 10 ते 20 लाख रुपये कमवून देणार आहे किंवा तेवढा तुमचा फायदा करून देणार आहे. या व्हिडिओच्या शेवटचे 30 सेकंद तुमचं जीवन बदलून टाकतील. मी डॉक्टर ललित पाटील. 18 वर्ष झाले आम्ही MBBS ऍडमिशन्स भारतात व परदेशात या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. आधी खर्चाचा अंदाज घेऊया आणि मग मी तुम्हाला लोन मिळवण्याचे 5 पर्याय सांगतो. 5 लोनचे पर्याय आहेत आणि खर्चानुसार MBBS करण्याचे सुद्धा 5 पर्याय उपलब्ध आहेत. आधी ते बघूया आणि मग 5 लोनचे पर्याय बघू. कॉलेजेसच्या किंवा MBBS करण्याच्या या 5 प्रकारानुसार जसा आपण खर्च बघू तसं तुम्हाला जाणवेल की खर्चाचा हा ग्राफ सुरुवातीला वाढत जातो आणि नंतर खाली उतरतो. तर हा खर्चाचा ग्राफ केव्हा खाली उतरतो हे मी तुम्हाला सांगेल आणि त्यानंतर आपण लोनच्या माध्यमातून पैसे कसे उभे करायचे त्याचे 5 पर्याय बघूया. मला कॉमेंट्स मध्ये सांगाल कोणता पर्याय तुम्हाला सर्वात जास्त सोयीचा आहे. आता सरळ खर्चावर येऊया. MBBS जर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मिळालं तर तुमचं संपूर्ण MBBS 7 लाख रुपयात म्हणजे 7 लाख रुपीज मध्ये हे कॉलेजची फी याच्यामध्ये होते. यात हॉस्टेल आणि मेस ऍड कराल तर साधारणतः 11 लाख राहण्या खाण्यासकट MBBS होतं. मी जे आकडे सांगत आहे ते जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरता ऍव्हरेज आकडे सांगत आहे, तुम्हाला अंदाज यावा म्हणून. प्रायव्हेट कॉलेजमध्ये MBBSचा खर्च पाहिला तर संपूर्ण MBBS 36 लाख ते 77 लाख रुपयामध्ये होतं. हॉस्टेल मेसचे संपूर्ण कोर्सचे अंदाजे 8 लाख रुपये यात ऍड करा म्हणजे 44 लाख ते 85 लाखापर्यंत संपूर्ण MBBS प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये होतं. रिझर्व्ह कॅटेगरी करता कमी खर्च येतो. हा झाला सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसचा 85% स्टेट कोटा. मॅनेजमेंट किंवा NRI कोट्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो. तत्पूर्वी डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये संपूर्ण MBBS 85 लाख ते 1,36 लाख रुपयात होतं. यात संपूर्ण कोर्ससाठी हॉस्टेल आणि मेसचे 10 लाख कमीत कमी आपल्याला ऍड करावे लागतील. म्हणजे हॉस्टेल मेस सकट 95 लाख ते 1,36 लाखात डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये संपूर्ण MBBS होतं. प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट किंवा NRI कोट्यामध्ये MBBS साधारणतः 1.5 कोटीमध्ये होतं. यामध्ये सर्वात मोठं ओपन सिक्रेट म्हणजे या 1.5 कोटीपैकी 80 ते 90 लाख डोनेशन द्यावं लागतं कॅशमध्ये. हॉस्टेल मेसचे परत इथे 10 लाख ऍड करा म्हणजे MBBS कोर्सचे म्हणजे हेच गणित अंदाजे सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या मॅनेजमेंट आणि NRI कोट्यामध्ये साधारणतः 1,60 लाखापर्यंत MBBS होतं. आपला हा खर्चाचा ग्राफ चढता आहे कारण गव्हर्नमेंट MBBS पासून आपण सुरुवात केली आणि मॅनेजमेंट कोट्यापर्यंत आलो. आता हा ग्राफ एकदम खाली येईल जेव्हा मी तुम्हाला पुढचा पर्याय सांगेन. परदेशात MBBS राहण्या खाण्यासकट 25 ते 50 लाखात होतं आणि तुम्ही जर योग्य देश आणि योग्य कॉलेज निवडलं तर भारतापेक्षा हाय क्वालिटीचं शिक्षण तुम्हाला मिळतं अतिशय वाजवी दरात आणि ते पूर्णपणे सेफ सुद्धा आहे. जवळपास या सर्वच रकमा काही सामान्य माणसांच्या आवाक्या बाहेरच्या असू शकतात. मग त्या केसमध्ये लोन मिळू शकतं का? तर भारतात व परदेशात MBBS करण्यासाठी बँकेकडून लोन घेण्याचे 5 पर्याय उपलब्ध आहेत. सुरुवात एज्युकेशन लोन पासून करूया. हे जे सर्व प्रकारचे खर्च मी सांगितले यामध्ये कॅशमध्ये जे डोनेशन दिलं जातं ते सोडून बाकी सर्व गोष्टींसाठी एज्युकेशन लोन मिळतं. आमचे स्वतःचे काही संस्थांबरोबर टायअप्स आहेत. तुम्हाला गरज असल्यास तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला 100% मदत करू याच्यामध्ये. एज्युकेशन लोनचे वैशिष्ट्य असे की दरवर्षी बँक
फीची रक्कम म्हणजे कॉलेजच्या फीची रक्कम डायरेक्ट कॉलेजच्या किंवा युनिव्हर्सिटीच्या अकाउंटमध्ये टाकते. एज्युकेशन लोनची रक्कम तुमच्या हातात मिळत नाही. बँका एज्युकेशन लोन 2 प्रकारे देतात. एक प्रकार आहे की विद्यार्थ्यांचे MBBS पूर्ण झाल्यावर 1 वर्षाचा गॅप टाकून EMI चालू होतो. म्हणजे संकल्पना ही की विद्यार्थ्यांनी स्वतः कमवून ते लोन फेडावं. EMI जरी MBBS झाल्यावर सुरू होत असला तरी तोपर्यंत दर महिन्याला त्या रकमेचं व्याज भरावं लागतं. दुसरा प्रकार, लोन घेतल्यानंतर EMI लगेच सुरू होतो. हे बँक तुमचं प्रोफाईल पाहून ठरवतं की कुठल्या प्रकारे तुम्हाला लोन द्यायचं. एज्युकेशन लोन काढण्यात काही अडचणी जात असतील तर तुम्ही पर्सनल लोन काढू शकता. याचा फायदा असा की ते लवकर मिळतं, फक्त रेट ऑफ इंटरेस्ट थोडा जास्त असतो. एज्युकेशन लोनसाठी साधारणतः 9 ते 11% व्याजाचा दर असतो, तर पर्सनल लोनसाठी 11 ते 12% व्याजाचा दर असू शकतो. आणखी फरक असा आहे की एज्युकेशन लोन करता जास्त डॉक्युमेंट्सची गरज असते. यामध्ये कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीकडून जे डॉक्युमेंट्स लागतात ते आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. तुमच्याकडून यामध्ये पालकांचे 2 ते 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न, राहत्या घराचे डॉक्युमेंट्स ते क्लिअर असणं महत्वाचं आहे. ती अर्बन प्रॉपर्टी असणं महत्वाचं आहे. रुरल नाही चालत, ऍग्रिकल्चरल लँड नाही चालत. आणि तुमच्या इन्कम विषयी कागदपत्रांची गरज याच्यामध्ये लागू शकते. अजून काही प्रकारचे लोन तुम्हाला मिळू शकते. पुढचे जे लोनचे 3 प्रकार मी सांगणार आहे, 2 आपण बघितले, 3 जे सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अजिबात लागणार नाही किंवा फार कमी लागतील. तुमचे जर होम लोन सुरू असेल तर त्यावर टॉपअप लोन घेता येतं. याचा फायदा असा की रेट ऑफ इंटरेस्ट खूप कमी लागतो, कारण तो ऑलमोस्ट होम लोनचा लागतो. डॉक्युमेंट्सची फार गरज नाही, कारण तुमचे सर्व डॉक्युमेंट्स ऑलरेडी बँकेकडे जमा असतात आणि संपूर्ण रक्कम तुमच्या हातात येते. एज्युकेशन लोन मध्ये बँका कॉलेजची वार्षिक फी दरवर्षी डायरेक्ट कॉलेजच्या अकाउंटमध्ये टाकते, तुम्हाला देत नाही. होम लोन टॉपअप मध्ये ही संपूर्ण रक्कम तुम्हाला मिळते आणि व्याजाचा दर कमी लागतो. हा सर्वात मोठा फायदा. त्यामुळे होम लोन टॉपअप हा एक बेटर पर्याय आहे. जेवढी रक्कम पहिल्या वर्षी लागणार आहे ती बाजूला काढावी आणि बाकीच्या रकमेचं सोनं म्हणजे गोल्ड घेऊन ठेवावं. म्हणजे ते गरजेनुसार विकून पैसे उभे करता येतात दरवर्षी. आणि सोन्याची किंमत वाढत असल्याने जे व्याज आपण टॉपअप लोनवर भरतो ते सुद्धा कुठेतरी ऍडजस्ट होत राहतं. आता आणखीन 2 लोन काढण्याचे प्रकार जे मी तुम्हाला सांगेल त्यामध्ये कुठल्याच डॉक्युमेंट्सची अजिबात गरज नाही. एक म्हणजे गोल्ड लोन. तुम्ही सोनं घरात ठेवत असाल तर ते तसंही रिस्की आहे. लॉकर काढलं तर त्याचे चार्जेस द्यावे लागतात. तेच जर सोनं तुम्ही बँकेत मॉर्टगेज म्हणून ठेवलं तर त्यावर बँक तुम्हाला चांगली रक्कम देते आणि तुमचं सोनं जीवापाड सांभाळते. तुम्हाला त्यात काही रेट ऑफ इंटरेस्ट लागतो, पण तो वाजवी असतो. अजून एक लोन काढण्याचा मार्ग जो बहुतांशी दुर्लक्षित आहे, म्हणजे लक्षात येत नाही, तो म्हणजे LICच्या पॉलिसीवरून लोन काढणे. विशेषतः एखादी जर तुमची जुनी आणि जास्त रकमेची LICची पॉलिसी असेल तर त्यावर तुम्हाला अगदी स्वस्त व्याजदरात सहज लोन मिळू शकतं. गोल्ड लोन आणि LIC पॉलिसीवरचं लोन याचे 3 फार महत्वाचे प्रचंड फायदे आहेत. एक म्हणजे डॉक्युमेंट्सची गरज नाही. दुसरं, रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे. आणि तिसरं, याचे मंथली EMI नसतात. जे होम लोनच्या टॉपअपवर मंथली EMI लगेच चालू होतात ते इथे नाही आहे. मंथली EMI नसतात. या लोनची परतफेड फ्लेक्झिबल पद्धतीने करता येते, ताण येत नाही. आता लोन काढण्याच्या बाबतीत मी तुम्हाला 2 अति महत्वाच्या टिप्स देणार आहे. या टिप्स फॉलो न करता लोन काढू नका, कारण त्या जर तुम्ही नाही पाडल्या तर तुम्हाला लोन कदाचित मिळेल पण तुम्ही फसाल त्याच्यामध्ये. पहिली टिप, तुम्ही जर लोन काढून शिक्षण करणार असाल तर उपलब्ध पर्यायांपैकी कमीत कमी खर्चाचा पर्याय निवडा. कर्जबाजारी होऊन, कंगाल होऊन मुलांना शिकवण्याचा काळ आता राहिलेला नाहीये. असा पर्याय निवडा की ज्यात आर्थिकदृष्ट्या तुम्ही कम्फर्टेबल आहात. दुसरी महत्वाची टीप, संपूर्ण MBBS कोर्सला जो खर्च येत आहे त्या पूर्ण रकमेचं लोन काढण्यापेक्षा एका वर्षाला जेवढा खर्च येईल त्याचं लोन काढा. त्यामुळे तुमच्यावर लोड येणार नाही. शक्यतो पहिल्या वर्षीच्या खर्चाचं लोन काढू नका. पहिल्या वर्षीचा खर्च असंच इकडे तिकडे करून, समजा उधार घेऊन वगैरे काहीतरी करून तुम्ही काढा. पहिल्या वर्षाचा खर्च इकडून तिकडून काढण्याचा विचार करा. दुसऱ्या वर्षापासून किंवा ऍटलिस्ट दुसऱ्या सेमिस्टर पासून लोन केस करा.
म्हणजे तुम्हाला जड जाणार नाही. तुमचं बजेट जर अगदीच 15 ते 20 लाख असेल तर एमबीबीएसचा विचार करू नका, कर्ज पण काढू नका, कारण ते जड जाईल. तुमच्या बजेटच्या अर्ध्या कॉस्टमध्ये खूप उच्च दर्जाचे बीपीटी म्हणजे फिजिओथेरपी होऊ शकते, किंवा जर्मनीमध्ये मोफत कोर्सेस होऊ शकतात ज्यात तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपयापर्यंत स्टायपेंड सुद्धा मिळते. मला एखादा कोर्स करायचा आहे हे ध्येय ठेवण्यापेक्षा मला उच्च दर्जाचं आयुष्य जगायचं आहे हे ध्येय ठेवा. त्याकरता कोणता कोर्स करता येईल हे जाणून घ्या आणि कोर्स, लोकेशन याबद्दल फ्लेक्झिबल राहा, कारण बजेटबद्दल तुम्ही फ्लेक्झिबल नाही आहात. आम्हाला संपर्क करा. 100% तुम्हाला ऑथेंटिक मार्गदर्शन करू, कुठल्याही बायसेस विना. भेटूया, आमच्या ऑफिसला व्हिजिट करा. धन्यवाद.